पद्धतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. आपण या सगळ्या दरम्यान शासन दरबारी काही पाठपुरावा करणार आहात? यापूर्वीच आम्ही जी अतिवृष्टी आणि ढगफुटी आणि गारपीट जी झाली या दरम्यानच्या काळात, या संदर्भात पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी ही राज्य सरकारला आम्ही मागणी केलेलीच आहे. मात्र दुःख या गोष्टीचं आहे की या आसमानी संकट जे आहे, या आसमानी संकटासोबत महाराष्ट्रावर सुलतानी संकट देखील आलेले आहे. त्यामुळे आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना शेतकरी करत आहे. यापूर्वीच पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही, तर पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाही, आणि आता बरीच भर ही काल परवाची झालेली जी गारपीट आणि अतिवृष्टी आहे या संदर्भातही पैसे मिळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर या आसमानी आणि सुलतानी संकटातून कसं वाचू या अनुषंगानं आंदोलनात्मक भूमिका काँग्रेस घेणार आहे. औरंगजेबाच्या कबरीवरनं समाजाचा विश्वासघात केलेला आहे. तर त्याच्यावर आता अजित पवार देखील बोललेले एकदाच निवडून येणाऱ्यांनी मला फुकटचे सत्ते देऊ नये अशी त्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. याचबरोबर तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर किती प्रगती केली आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर देखील त्यांनी शंका व्यक्त केली. मी सत्य बोलल्यामुळे त्यांना राग आलेला आहे आणि त्याच्या आलेल्या रागातून त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे. वास्तविक पाहता कोण कितींदा निवडून येतो यावर भाष्य करणं म्हणजे हा त्यांनी केलेली कुठेतरी व्यक्तिगत टीका आहे. मात्र त्यांना माझा मूळ जो प्रश्न आहे की त्यांच्या संदर्भात मी आरसा दाखवण्याचं जे काम केलंय ते या कामामुळे त्यांना आरसा दिसल्यामुळे त्यांना राग येणं स्वाभाविक होतं. त्यातून त्यांनी चिडून केलेलं ते वक्तव्य आहे. तर त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांनी देखील सूर्यावर थुंकू नये अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. म्हणजे त्यांना अजितदादांना सूर्य म्हणायचं आहे का, हा एक प्रश्न त्या निमित्ताने हा निर्माण होतो. त्यामुळे एकंदरीत त्यांची असणारी भूमिका जी आहे, त्यांनी जो भाजपचा बुरखा जो आणि भाजपचा अजेंडा जो त्यांनी स्वतः स्वीकारलाय, या अनुषंगानं आम्ही केलेले जे वक्तव्य होतं त्या वक्तव्यावर मी ठाम आहे. रामाचा उल्लेख होता. राम सर्वांचे आहेत. अगदी मूळ प्रतिमध्ये देखील त्यांचे छायाचित्र आहे. मात्र नंतरच्या काळामध्ये जो बदल झाला त्यामध्ये हे सगळे फोटो नाहीयेत. आपली या निमित्तानं काही मागणी असेल का? ते फोटो असणं अपेक्षित आहेत का? मध्यंतरी या सगळ्या संदर्भामध्ये मूळ प्रतीचा त्याचा समावेश झालेला आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी तशी मागणी केली होती की हे फोटो पुन्हा यावेत म्हणून. ही मूळ प्रतिमेवर सह्या असणं हा महत्वाचा विषय आहे. आणि आज रामनवमीच्या दिवसाच्या निमित्तानं त्याचा मूळ फोटोमध्ये त्यांची जी प्रतिमा होती याच या निमित्तानं मी संदर्भ घेतला. खर तर आपण जी फडणवीसांची तुलना केलेली होती त्यावरनं टीका आपल्यावर होते. कसं बघता याकडे आपण? कशावर? फडणवीसांची तुलना आपण औरंगजेबाशी केलेली होती त्यावरून आपल्यावर टीका होते. चुकीचे माझ्यावर टीका होण्याचा प्रश्नच नाही. मी जो गव्हर्नन्स आहे, आजचा जो राज्यकारभार आहे, त्या राज्यकारभाराच्या अनुषंगानं माझं वक्तव्य होतं. मी त्या संदर्भात केलेली माझी टिप्पणी होती आणि त्या माझ्या वक्तव्यावर मी कायम. काल तुम्ही उदाहरणार्थ चांदवडचा रंगमहाल आहे अक्षरशः धुळकात पडलेला आहे. राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे त्याकडे. सगळेच लोकप्रतिनिधी जवळपास 30 ते 35 वर्ष उलटून गेले. अद्यापही त्याचा विकास होत नाही. धुळकात पडलेला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण या सगळ्या दरम्यान कसं म्हणतो? निश्चित या संदर्भामध्ये मूलभूत स्वरूपाचं काम करण्याची आवश्यकता आहे. मात्र मूळ मुद्द्यावरून नेहमी लक्ष इतरत्र विचलित करून राजकारण करण्याचं काम हे फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक राष्ट्रीय स्मारक जे आहेत ते उपेक्षित आहेत, ही बाब खरी आहे. आणि या संदर्भात सर्वांनी एकत्र येऊन या संदर्भाचं संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. बावनकुळे जेव्हा यांना नितीन गडकरी बोलताय, बावनकुळे यांना जेव्हा जातीचा फटका बसेल तेव्हा साहेब बावनकुळेंना म्हणताय की तुम्ही आता जातीचे सेल काढलेत, माझ्या काळात पण मला सांगायचे, पण जेव्हा तुम्हाला जातीचे पत्र येईल तेव्हा सांगा तुम्ही आम्हाला किती जागा देतात. एक नाही तर तुम्हाला 50 पत्र असेल. कोण कोणाला म्हणाल? नितीन गडकरी बावनकुळेला म्हणाले. नितीन गडकरी साहेब नेहमी त्यांच्या बोलण्याच्या अनुषंगाने लक्ष वेधून घेत असतात. मात्र ते बोलण्याच्याच आधी नितीन गडकरी साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की जो जात की बात करूंगा उसको मैं लात दूंगा. आता त्यांचा हा असणारा थेट संदेश भाजपच्या लोकांनी कुठेतरी आत्मसात करावा आणि त्याच्यावर विचार करावा ही आमची मागणी आहे. आता प्रत्येक ठिकाणी जातीचं राजकारण होतोय. मंदिराच्या बाहेर काही संघटनेचे लोक उभे आहेत, ते म्हणताय की हिंदू लोकांकडूनच भाजीपाला आणि इतर वस्तू खरेदी करावी. काय ही महाराष्ट्राची सौहार्दता जी आहे ही लयास गेलेली आहे आणि या संदर्भात ठिकठिकाणी सद्भावना यात्रा काढून सद्भावना वृद्धीसाठी आम्ही प्रयत्न करतो. बावनकुळे मला फडणवीसांवरती टीका करणं म्हणजे सूर्याला दिवासारखा तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार. थँक्यू. आज रामनवमीच्या
उपलक्ष्मीमध्ये आज एक कार्यकर्ता आणि एक स्वतंत्र भारताचा नागरिक या नात्यानं मी या ठिकाणी आलेलो आहे. 1930 ला मंदिरामध्ये प्रवेश मिळण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक सत्याग्रह उभारला होता आणि 1930 ते 1935 असा एकंदर 5 वर्ष 17 दिवस हा सत्याग्रह या ठिकाणी चालला. आणि त्या सत्याग्रहामागची पार्श्वभूमी होती की बाबासाहेबांनी सांगितलं की मी दलित जातीत जन्माला आलेलो आहे, हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे आणि राम आमच्या आस्था पुरुष आहे, मंदिराचे दरवाजे उघडले जावे. मात्र तत्कालीन परिस्थितीत मंदिराचे चारही दरवाजे हे बंद केल्या गेले आणि परिणाम स्वरूप त्यावेळेस दरम्यानच्या काळात जी एक लोटपाट दंगल दगडफेक झाली त्यामध्ये दस्तरखुद बाबासाहेब आंबेडकर हे देखील जखमी झाले. पुढच्या वर्षी बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेल्यानंतर त्यांच्या पश्चात दादासाहेब गायकवाडांनी त्या आंदोलनाची धुरा ही सांभाळली. साने गुरुजी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. मात्र 5 वर्ष हा सत्याग्रह होऊन तात्कालीन परिस्थितीत मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही आणि याची आज एक भारताचा नागरिक या नात्यानं मला व्यक्तिशः खंत आहे. एवढंच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर आज संविधान आपण स्वीकारलंय आणि संविधानामध्ये सर्वात महात्म्यांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे आणि हा समावेश करत असतानाच जी आपली आध्यात्मिक परंपरा आहे, जी सांस्कृतिक परंपरा आहे त्याचाही समावेश त्यामध्ये केलेला आहे. आणि आज आपण देशामध्ये संविधानाच्या नुसार आपला आचार विचार व्यवहार आणि उच्चार असला पाहिजे हा आग्रह आहे. आणि त्या अर्थानं आज या भारताचा प्रतिनिधी या नात्यानं नागरिक या नात्यानं मी गतकाळातील या सत्याग्रहाला आलेल्या अपयशाबद्दल दुःख व्यक्त करतो आणि नागरिक या नात्यानं मी माफी देखील या इतिहासाची आज मागू इच्छितो. जर त्यावेळेस प्रवेश मिळाला असता तर जो समतेचा विचार आहे, बंधुत्वाचा विचार आहे, आध्यात्मिक जो विचार आहे तो विचार त्यावेळेस जिंकला असता. मात्र पुढे बाबासाहेबांनी ज्या धर्मात मी जन्माला आलो त्या धर्मात मी मरणार नाही हे देखील नाशिक जिल्ह्यातच सांगितलं. हा इतिहास आज त्याचं स्मरण हे होणं आवश्यक आहे. आणि या स्मरण करत असताना आजची जी व्यवस्था आहे ती आजची व्यवस्था कुठेतरी गावडं बंद करणारी आहे. संधी बंद केल्या जात आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून. शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत. जी आपली परंपरा होती, जी संस्कृती होती त्याचा दरवाजा बंद केला जात आहे आणि वेगळंच आपल्या समोर जे वाढवून ठेवलं जात आहे त्याबद्दल देखील मी या आजच्या रामनवमीच्या दिनाच्या निमित्तानं मी दुःख व्यक्त करतो. राम सर्वांचे आहेत. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य अशा स्वरूपाचा एक अंग आहे आणि दशरथ रामाचं जे छायाचित्र आहे भारताच्या संविधानामध्ये ते सम्मिलित आहे. संजीवनी पर्वत घेऊन जाताना हनुमानाचंही चित्र ते भारताच्या संविधानामध्ये सम्मिलित आहे. आणि असं जे संविधानचे निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास आणि संविधानाची जी असणारी जी लिगसी आहे हिचं स्मरण आजच्या निमित्तानं करतो. म्हणून आज मी पहिल्यांदा काळाराम मंदिराच्या दर्शनाला येत असताना मी तेच भारताचं पवित्र संविधान घेऊन आज मंदिरामध्ये गेलो आणि रामाचं दर्शन घेतलं आणि समतेचा विचार, बंधुत्वाचा विचार, संविधानाचा विचार हा सर्वदूर नांदला पाहिजे ही कामना या निमित्तानं मी व्यक्त केली. आणि हे होत असताना आज इतिहासाचे साक्षी आम्ही सर्वजण राहत असताना आज दादासाहेब गायकवाडांचा वारस जे कॅप्टन गायकवाडजी आहेत, कुणाल गायकवाडजी, ते या आजच्या या संपूर्ण परिस्थितीत आमच्या सोबत आहेत. त्यांच्या आजोबांना प्रवेश जरी मिळाला नसला तरी आज संविधान घेऊन जात असताना ते आमच्या सोबत होते. याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आणि कायदे मंडळातील सर्वोच्च कायदे मंडळातील संसदेतील ज्या संसद सदस्य